मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईमध्ये 6 ते 7% पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव। मनपाकडून पाणीपट्टी वाढवण्याचे संकेत। जलवाहिन्यांची देखभाल, शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी दरवर्षी पालिकेकडून कोट्यवधींचा खर्च। त्यामुळेच पाणीपट्टी वाढीच्या हालचाली सुरू। धरणं अर्धी भरल्यानंतर प्रशासन निर्णय घेणार। मुंबईतील डी वॉटरिंग पंपांच्या सर्व्हिसिंगला सुरुवात। पाणी साचल्यानंतर वापरल्या जाणाऱ्या उपसा पंपांची दुरुस्ती। पाणी तुंबण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी। मागच्या वर्षी अनेक ठिकाणी हे पंप सर्व्हिसिंग अभावी बंद असल्याचा फटका। मुंबईतील शिव उड्डाण पुलाचं काम अंतिम टप्प्यात। गर्डर बसवण्यास सुरुवात। 15 जुलैपर्यंत काम पूर्ण होणार, तर 15 ऑगस्टपासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन। मुंबईमध्ये मराठी फलक नसलेल्या दुकानांवर बीएमसीची कारवाई। बीएमसीकडून 9,306 आस्थापनांची तपासणी। मराठी फलक नसलेल्या 296 दुकानांना बीएमसीची नोटीस। रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेला पीडित आयकर भरत असेल तर त्याच्या कुटुंबाला भरपाई रक्कम द्यावी लागणार। रस्ते अपघात प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल। विमा कंपनीकडून आयटीआरवर आक्षेप घेण्यात आला होता। मध्य रेल्वे आरपीएफची मोठी कामगिरी। 4 महिन्यामध्ये 548 हरवलेल्या बालकांना कुटुंबियांच्या केलं स्वाधीन, तर जीवन रक्षा मोहिमेमध्ये 25 जणांचे प्राण वाचवले। जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर म्हणून पुणे शहराची ओळख। पुण्याची वाटचाल जीसीसी हबकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य। पुणे पोलिसांकडून आरएमसी मिक्सर वाहनांच्या नियमांमध्ये मोठे बदल। बुधवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांमध्ये शिथिलता।